अजित पवारांवर यावरून टीका होत असताना त्यांनीच पुण्यातील गुन्हेगारीबाबत काय भाष्य केलं होतं पाहूयात। मी आपल्याला तुमच्या परिसरामध्ये येऊन सांगतोय, तुमच्या मोहल्ल्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये येऊन सांगतोय, कुणीही जर इथं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला किंवा डिंगडॉंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही। तो किती कुणाच्याही मोठ्या बापाचा असो नाही तर छोट्या बापाचा असो, तो आमच्या जवळचा असो किंवा लांबचा असो, आमच्याकडे सगळ्यांना न्याय समान। आणि मग कधी कधी काही जण चुका करतात आणि त्याच्यातनं आपल्या राज्याची बदनामी होती, त्या परिसराची बदनामी होती, त्या भागातल्या लोकांच्या मध्ये दहशत निर्माण होती। ही दहशत आम्ही खपवून घेणार नाही। दरम्यान पुण्यामध्ये कोणकोणत्या गुंडांच्या टोळीतील कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बंडू आंदेकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या आहे। त्याची सून आणि भाऊजाई यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे। सध्या बंडू आंदेकरसह सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर देखील अटकेत आहेत, तर आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये त्यांना अटकही झालेली होती। तर पुण्यातील दुसरा कुख्यात चेहरा म्हणजे गजा मारणे। तो मारणे टोळीचा म्होरक्या आहे। त्याच्यावर खंडणी, हत्येसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सध्या तो अटकेत असून राष्ट्रवादीने त्याची पत्नी जयश्री यांना उमेदवारी दिली आहे। तर नायर टोळीचा म्होरक्या बापू नायरला देखील राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे। सध्या तो जामिनावर बाहेर आहे। तर या तीन कुख्यात गुंडांच्या कुटुंबियांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे। तर पुण्यातील आणखी एक कुख्यात नाव म्हणजे शरद मोहोळ। मोहोळ टोळीचा हा म्होरक्या आहे। तर 2024 मध्ये त्याची घरासमोरच हत्या झाली होती। भाजपकडून त्याच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे। तर आंदेकर कुटुंबातील महिलांविषयी स्थानिक नागरिकांची तक्रार नाही, त्यामुळेच त्यांना उमेदवारी दिल्याचा बचाव राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी केलाय। पाहूयात। न्यायालयामध्ये अजून आरोप सिद्ध झालेले नाही। मी पुन्हा एकदा सांगेल की महिला प्रतिनिधींना संधी देताना आंदेकर कुटुंब गेल्या 30-35 वर्ष या पुणे शहराच्या स्थानिक राजकारणामध्ये आहे आणि त्यांना प्रत्येक पक्षाने संधी दिलेली आहे। गेल्या मागच्या 10-15 वर्षामध्ये आमच्या पक्षामधून काम करत असताना त्यांचे स्थानिक ठिकाणावरून एकही कुठल्याही प्रकारच्या स्थानिक लोकांची कुठलीही तक्रार नाही। हा अंतर्गत कुटुंबातील विषय आहे। त्यांच्या कुटुंबातील त्यांची जी काय रायवली असेल ती त्यांच्या कुटुंबाअंतर्गत आहे। पक्षाचा आणि स्थानिक लोकांच्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडून लोकांना कुठलाही त्रास झालेला नाही। काही ठिकाणी गुन्हे दाखल होतात पण कोर्टाच्या त्या ठिकाणी सुनावणी सुरू असतात, अंडर ट्रायल केस असतात। त्यामुळं अंडर ट्रायल केस जोपर्यंत निकाल निघत नाही तोपर्यंत साधारणतः विचार करतो आपण की गुन्हा दाखल झाला आहे, पण अंडर ट्रायल असल्यामुळं त्याच्यावर काही दोषारोप झाला नाही आहे। दोषारोप झाला आणि दोष सिद्ध झाला तर मात्र मग आपण विचार करतो। हा गुंडांची रीग लागलेली आहे। काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिला आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी। उमेदवारी बरोबर जे 5 कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर, त्या 5 कोटीसाठी रीग आहे आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर 10 कोटी